पण सोडा, लोक असंही म्हणतात की विचार करत बसण्यापेक्षा ना काहीतरी कृती केलेली बरी. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. सकाळी सकाळी मस्तपैकी चहा केला आणि तो पिले होते, कारण सकाळची सुरुवात ना माझी चहाशिवाय होतच नाही. मला चहा पिल्याशिवाय दुसरं काही करायचे सुचतच नाही. तर मग मी आधी चहा करायला घेतला आणि त्याच्यानंतर मग मी चहा वगैरे पिला. आणि ना मी गेली काही दिवसापासून व्हिडिओ करते आहे आणि पोस्ट करते आहे. पण मला ना एक प्रश्न पडतो आहे की आजकाल ना सगळेच ब्लॉग बनवत आहेत. म्हणजे आता बऱ्यापैकी असं म्हणायला लागेल की घरोघरी ब्लॉगर झाले. आणि त्यामुळे मला असं वाटते की मी ब्लॉग बनवून ते जर पोस्ट वगैरे केले तर असं मला किती लोक बघणार आहेत आणि मी किती म्हणजे अशी लोकांपर्यंत पोहोचणार आहे, नाही का, असं मला प्रश्न पडतो. आणि मी का करू? म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मी हे ब्लॉग वगैरे करून तितकी फेमस होणार आहे का? कारण मला पैसे मिळणार आहेत का? म्हणजे मला असे प्रश्न पडतात की कितीकच लोक मला बघणार आहेत, कारण मी काय करते आहे तेव्हा असं की मी ती फेमस होईल वगैरे, लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मला आता हे लय मोठा प्रश्न पडतो की मी काय करू, कसं करू, किती होईल, किती नाही होईल. कारण मी ब्लॉग टाकते, बघते किती व्ह्यूज आलेत, काय आले. जास्त व्ह्यूज येत नाहीत, 100च्या वरती तर मी जातच नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला हा मोठा प्रश्न पडतो आहे की करू की नको करू? डिमोटिवेट होते आहे मी. आणि आजकाल इतकं कॉम्पिटिशन आहे ब्लॉगर लोकांचं, की त्याच्यामध्ये मी होईल का सक्सेस? सक्सेस तर कोणीच होत नाही शेवटपर्यंत, मरेपर्यंत. पण जे काही आहे ते मी करू शकेल का, असं मला वाटतं. माझं काही त्यामध्ये ठाव-ठिकाणा लागेल का, असं मला वाटतं. पण सोडा, लोक असंही म्हणतात की विचार करत बसण्यापेक्षा ना काहीतरी कृती केलेली बरी. तर मग मी पण तेच करते आहे. काहीतरी विचार करण्यापेक्षा आणि ते पण आणि बकवास विचार करण्यापेक्षा काहीतरी केलेलंच बरं. अगर मिळो न मिळो तो पुढचा प्रश्न, पण करत राहूयात असं मी तर विचार करते आहे. जाऊ देत, आता बघूयात काय होते. तर आज ना मी पूर्ण दिवस काम वगैरे केलेलं आहे घरचं, तसं मी रोजच करत असते. त्याच्यामुळे मी घरातली सगळी कामं करून घेतली. स्किन केअरमध्ये मी थोडंसं पॅक वगैरे लावला होता फेसला. आणि त्याच्यानंतर मला लग्नाला जायचं होतं आणि लग्न ना संध्याकाळी होतं. त्याच्यामुळे मग मी लग्नाला गेले होते. आणि ही ना माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. तर बघा अजून मी कुठे आहे. तर ही मस्तपैकी डान्स वगैरे करत होती. मग मी तिथं थोडं शूटिंग केलं आणि त्याच्यानंतर ना मग नवरा आणि नवरी आले होते, त्यांची एंट्री झाली. आणि लग्न ना उशिरा असल्यामुळे जेवण तर आधीच होतं, त्याच्यामुळे आम्ही जेवून घेतलं होतं. चला, असो, आम्ही तर मस्तपैकी जेवण वगैरे केलं आहे. लग्न पण मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. बाय बाय.